त्या ठिकाणी प्रयत्न करावा, जेणेकरून त्याचाही उपयोग आपल्याला चांगला होतो। त्याचबरोबर आपण पांढऱ्या मुळीच्या कार्यक्षमतेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेडवरती वापसा कंडिशन स्वरूपामध्ये सारखीच असणं गरजेचं आहे। जर त्या ठिकाणी आपण पाण्याचा ताण दिलात तर त्या ठिकाणी पांढरी मूळ कुजू शकते, किंवा अतिरिक्त जर पाणी दिलं त्यावेळेस देखील ह्या पांढऱ्या मुळी कुजू शकतात। म्हणून एक आयडियली वापसा कंडिशन मेंटेन राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। एवढ्या गोष्टी आपण ह्या पांढऱ्या मुळीच्या कार्यक्षमतेसाठी करणं अतिशय महत्त्वाचं असतं। ही जर पांढरी मूळ आपली निरोगी कार्यक्षम असेल तर आपली वेल देखील सशक्त, वेलीवरची पानं अगदी सशक्त, शेंडा अगदी चांगल्या स्वरूपाचा चालू राहतो, त्या ठिकाणी शेंडा देखील आपला स्टॉप होणार नाही, किंवा पांढरी मूळ काम करणं बंद करत असेल तर बुडाची अगोदरची पाणी जे आहेत सुरुवातीची ती पिवळी पडून गळण्याची देखील त्या ठिकाणी शक्यता असते। यासाठी म्हणून आपण पांढऱ्या मुळीच्या